वृषभ राशीचा लग्नी तर गुरु आहे, त्यामुळे तर सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्याच आहेत. लाभस्थानात संपूर्णपणे लोढ आहे. लाभस्थान म्हणजे इच्छापूर्तीचं स्थान. जे जे तुमच्या योजना असतात त्या तुमचे पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून हे स्थान तुम्हाला नेहमी सपोर्ट करत असतं. आता इथे पापग्रह जरी असले तरी हे तुम्हाला नेहमी सपोर्ट करतात. मग कुठलेही असू दे, राहू असू दे, केतू असू दे, नाही तर अन्य कुठलेही ग्रह असू दे, ते तुम्हाला सपोर्ट करतात. कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्हाला हेल्प ही मिळत असते. मुख्य म्हणजे आता इथे शुक्रासारखाही ग्रह आहे, बुध पण तिथेच आहे. म्हणजे हे बघा, इथे तुमचं लग्नेश शुक्र आहे, बुध धनेश आहे आणि पंचमेश आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सगळीकडनं, शिक्षणाकडनंही तुम्हाला सपोर्ट मिळणार, संततीकडनं पण तुम्हाला लाभ मिळतील, पैशाचे प्रश्न काही असतील तर ते सुटणार आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला तुमचं जे प्लॅनिंग आहे ते तुम्हाला सहज तुमचं सुटणार आहे. काही निर्णय जे आधी घेतले होते त्याच्यामध्ये मोठे चेंजेस मात्र होऊ शकतात. कारण हा काळ असा आहे की तुम्हाला खरं काय आहे ते डोळ्यासमोर येऊ शकतं. कारण नाही म्हटलं तरी या गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत, चांगल्या गोष्टी समोर येणारच आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं तुमचे प्रयत्नही सक्सेसफुल होणार आहेत. आर्थिकदृष्ट्या चांगलं नियोजन होणार आहे, आर्थिक प्राप्ती पण तुम्हाला चांगल्या होणार आहे. मुख्य म्हणजे संततीविषयी तुम्हाला चांगल्या बातम्या कळतील, संततीची प्रगती होईल. स्वतःच्या शिक्षणासाठी काही प्रश्न असतील तर ते सुटणार आहेत. तुम्हाला कुठलं नवीन शिक्षण घ्यायचं असेल तर तेही तुम्हाला मिळणार आहे. परदेशात जर ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायची इच्छा आहे ती पण सक्सेस होणार आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या प्रयत्नाने तुम्ही पुढे यायचा सातत्याने प्रयत्न करणार आहात. कारण तुम्हाला सगळे ग्रह सपोर्ट करणार आहेत. सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला सहाय्यता मिळणार आहे. आसपासचे लोक जी आहेत तुमच्या जिथे काम करता त्यांचंही सहकार्य मिळणार आहे. मित्र, सहकारी हे सुद्धा तुम्हाला सहकार्य करणारच आहे. तुम्हाला इतका पैसा व्यवस्थित मिळेल की त्याच्यासाठी तुम्ही मनोरंजन यासाठीही तुम्ही प्रयत्न केलेत, कुठे जायचे, ट्रिप करायची, कुठे काय करायचे तर त्याचेही तुम्ही आनंद घेऊ शकता. मित्र आहेत, नंतर सहकारी आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही करू शकता. त्याच्याच बरोबर तुमचे कुटुंबीय आहेत, तुमचे जोडीदार आहेत, त्यांच्या बरोबरही प्रवास होऊ शकतात. आनंदाचे प्रवास हे होऊ शकतात तुमचे ह्या काळात. त्याच्याबरोबर तुम्ही जे काम करता ते त्या कामामध्ये तुमच्या जोडीदाराचा मोठा सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला त्यांचा सहकार्य घेण्याची तुम्हाला जरुरी लागेल. मे बी ते स्वतःहून करतील. जोडीदार कोणी असू दे, स्त्री असू दे नाही तर पुरुष असू दे, ते तुम्हाला व्यवस्थित चांगलं सहकार्य करणार आहे. आर्थिकदृष्ट्या जे जे प्रश्न होते ते सगळे सुटणार आहेत. नंतर पार्टनरशिपमध्ये जर बिझनेस असेल, काम असेल तर त्याच्यामध्ये जरी छोटे छोटे प्रश्न येण्याची शक्यता आहे ते तुम्ही गोड बोलून नीट नियोजनपूर्वक जर सोडवले सहज सुटणारे